नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातले त्यात वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राचं मन घडवण्याचं मोठं काम केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वारकरी संप्रदायाने परमेश्वर भक्तीचा सर्वांनाच अधिकार प्राप्त करून दिला. संत म्हणाले, या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर. किंवा संतांनी सांगितलं, उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षिन दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. परमेश्वराच्या दरबारामध्ये परमेश्वर कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही आहे. परमेश्वराच्या दरबारात सगळ्यांना समानतेची वागणूक मिळते आणि म्हणून स्त्रियांना, पुरुषांना, चांडाळ आदी शूद्र सगळ्यांनाच परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे. हा पहिल्यांदाच 13व्या शतकामध्ये विचार मांडण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. आणि म्हणून आपण या संप्रदायाला च्या बाबतीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांना वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी पाया रचला असं म्हणतो. ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालय असं म्हटलं जातं. म्हणजेच संप्रदायाचं वैचारिक अधिष्ठानाचा पाया घालण्याचं काम, जातीयतेचा जे काही हजारो वर्षाची बंधनं खरं तर ब्राह्मण समाज सोडला तर बाकीच्यांच्यासाठी होती आणि स्त्रियांच्यासाठी तर अनेक बंधनं होती, ती सगळी बंधनं झुगारून सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम या संप्रदायानं केलं. आणि म्हणून हा संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय म्हणून संप्रदायाकडे पाहिलं जातं. या संप्रदायामध्ये पुरुष संत तर बरेच होऊन गेलेले आहेत, ज्यांचा उल्लेख आपण सतत करतो. परंतु संप्रदायामध्ये स्त्रियांना अधिकार दिल्यामुळं त्या कालावधीमध्ये अनेक स्त्रिया या संप्रदायामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांनी लेखनही केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एवढंच नाही तर विविध जातीतली संत मंडळी देखील या काळात होऊन गेलेली आहेत. नरहरी सोनार आहे, गोरा कुंभार आहे, नामदेव शिंपी आहेत, चोका महार. आता सांगत गेलं तर यादी खूप मोठी आहे. म्हणजे वेगवेगळ्या जातीतील संत या सगळ्यांना अधिकार मिळाल्यामुळं या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी यापूर्वी म्हटलं की 13व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. जसे अनेक पुरुष संत या कालावधीमध्ये होऊन गेले, तसे अनेक संत कवयित्री देखील या कालावधीमध्ये झालेल्या दिसतात. ज्यामध्ये मुक्ताबाई आहेत, ज्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींना ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून जे काही प्रबोधन केलं आणि ज्याचा खूप चांगला परिणाम पुढे माऊलींच्या जीवनावरती झालेला आहे. एका अर्थानं माऊलींच्या मनात जी ताटी निर्माण झालेली होती ती खोलण्याचं काम, उघडण्याचं काम संत मुक्ताबाईंनी केलं. त्या म्हणाले की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणो नये साधू, जगी विटंबना बादू. फार सुंदर ताटीचे अभंग त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर जर आपण बघितलं तर संत जनाबाई आहेत. संत जनाबाईंनी देखील सांगितले की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नमी. किंवा स्त्री जन्म आहे म्हणून अजिबात स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. मी स्त्री आहे आणि म्हणून मी कमी आहे, माझं महत्व, असा विचार आपण करायचा नाहीये, उदास व्हायचं नाहीये. असा एक अत्यंत महत्वाचा संदेश संत जनाबाईंनी दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि स्त्रियांचा जो कित्येक हजार वर्ष हुंकार दाबला गेला होता त्याला एका अर्थानं उद्गारित करण्याचं काम संत जनाबाईंनी केलेलं आपण पाहतो. त्यानंतर आपण पाहतो की संत कानोबातुरा होऊन गेलेले आहेत, वेनाबाई झालेले आहेत, बहिणाबाई आहेत, सोयराबाई आहेत. आणि ज्यांच्या संबंधानं आपण या ठिकाणी विचार करतो आहोत त्या संत सखूबाई देखील अत्यंत महत्वाच्या संत कवयित्री म्हणून झालेल्या आहेत. ज्यांचं अल्पचरित्र उपलब्ध आहे तेवढ्यापैकी मला जे प्राप्त झालेलं चरित्र आहे ते चरित्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडणार आहे. मी सर्वप्रथम रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि संत सखूबाई यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी संत सखूबाईंचं चरित्र मी आपल्यासमोर निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
1770 ते 1812 या कालावधीमध्ये संत सखूबाई होऊन गेल्या असं त्यांच्या चरित्राच्या संबंधानं सांगितलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातल्या या अत्यंत महत्वाच्या संत कवयित्री म्हणूनही त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. सखूबाईंच्या आजोबाचं नाव केसकर अशा पद्धतीचं आहे. सखूबाईच्या आजोबाचं नाव काय होतं तर केशकर आहे आणि हे शिखर शिंगणापूर जे महादेव मंदिर आहे त्या मंदिराचे पुजारी म्हणून हे केसकर काम करत असायचे. आणि या ठिकाणी एका अर्थानं ते धार्मिक व्रत प्रवृत्तीचे होते आणि त्यांचा परिणाम निश्चितपणे पुढे त्यांच्या परिवारावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या शिखर शिंगणापूरला आपण बडा महादेव देखील म्हटलं जातं तर तेही आपण इथं पाहणं महत्वाचं आहे. त्यांना एक मुलगा आणि 3 मुली होत्या. कुणाला? केसकरांना एकच मुलगा एकुलता एक आणि 3 मुली होत्या. त्यापैकी सखूबाईंची आई जी होती या आईला देशपांडे परिवारामध्ये लग्न करून पाठवण्यात आलेलं होतं, ज्या तारगावला राहत असायच्या. कुठे? तारगावला राहत असायच्या. दुर्दैव म्हणा की दैवाचा खेळ म्हणा की या ठिकाणी आजोबाला जे सखूबाईच्या एकुलता एक मुलगा होता तो मुलगा देखील या ठिकाणी काय झालेला आहे तो अचानक वारला, हे जग सोडून गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग एकुलता एक मुलगा कमी वयामध्ये अचानक सोडून गेला या गोष्टीचा निश्चितपणे केसकरांच्या वरती म्हणजे सखूबाईंच्या आजोबांच्या वरती मनावरती खूप गहन किंवा खोलवर घाव झालेला आहे आणि निराशाही जीवनामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी हे जे काही शिखर शिंगणापूरचं पुजारी पद होतं त्यातनं थोडंसं ते बाजूला झालेले आहेत. ते पुजारी पद त्यांनी सोडलं आणि आपली मुलगी जी सखूबाईची आई आहे तारगावला राहते त्या ठिकाणी केसकर मुलीकडं राहायला आलेले आहेत. सखूबाई आता आजोबाच इथं राहत असल्यामुळं ही लहान सखू आजोबाच्या सहवासामध्ये वाढते आहे आणि आजोबाच्या सहवासामध्ये राहत असताना आजोबाकडनं अनेक प्रकारचे संस्कार या बालवयामध्येच सखूबाईवरती होत असताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की तारगावच्या बाजूला जवळच एक तुका विप्र नावाचे संत राहत होते आणि या संताच्या चरित्राचा देखील प्रभाव संत सखूबाई यांच्या जीवनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कराडच्या गिजरे घराण्यामध्ये पुढे सखूबाईचं लग्न झालेलं आहे. सखूबाईचा विवाह कोणाबरोबर झालेला आहे तर कराडच्या गिजरे घराण्यातील या ठिकाणी कृष्णाजीराव या व्यक्तीबरोबर संत सखूबाई यांचा विवाह संपन्न झालेला आहे. आणि बघा कसं कधी कधी आपल्या कर्मामध्ये काय लिहिलेलं असतं. सखूबाई ह्या ईश्वर भक्तीमध्ये रमणाऱ्या आहेत आणि त्यांच्या सासूबाई ह्या नास्तिक आहेत. सासूबाईला सखूबाईनं देवदेव केलेलं आवडत नाही आहे आणि सखूबाईला ईश्वराची भक्ती केल्याशिवाय चैनच पडत नाही आहे आणि दोघींची गाठ आता सून सासू अशा पद्धतीनं पडलेली आपल्याला दिसून येते. तसं तर सखूबाईचा विवाह हा बालविवाह होता. अत्यंत त्या कालावधीमध्ये लहान वयामध्येच विवाह करण्याची प्रथा आहे आणि तशीच प्रथा असल्यामुळे सखूबाई ह्या लहान वयामध्येच लग्न करून आलेल्या आहेत कृष्णाजीराव बरोबर. सासूबाई फारच रागिष्ट स्वभावाच्या आहेत, देवाला न मानणारे आहेत आणि म्हणून सोनबाईचं ईश्वराची भक्ती करणं त्यांना आवडत नाही आहे. तरी परंतु सखूबाई मात्र अत्यंत शांत स्वभावाचे, सुस्वभावी आहेत, कर्मस्व आहेत, म्हणजे सतत घरातली कामं करत राहतात. कधीही कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी कंटाळा केलेला आपल्याला दिसत नाही आहे. परंतु सखूबाईच्या कुठल्याच कामाचं कौतुक सासूबाईनं कधीही केलेलं नाही आहे. उलट सासूबाई त्यांचा नानाविध प्रकारे छळच करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वयाच्या 12व्या वर्षीच पती वारलेले आहेत आणि मग पती गेल्याच्या नंतर तर आपल्याला माहिती आहे की स्त्रीच्या जीवनामधला मोठा आधार गेला की ती पोरकी होते. संत सखूबाईंच्या जीवनालाही पोरकेपण आलं. इतक्या कमी ज्या वयामध्ये विवाहच होत नाही त्या वयामध्ये पतीच सोडून गेलेला आहे
आणि अशा या पोरक्या झालेल्या संत सखूबाईंचं मन मात्र अगोदरच ईश्वर भक्तीकडं आकर्षित झालेलं आणि त्यामध्ये पती गेल्यामुळं विरक्ती आणखीन जास्तीची वाढली आणि ईश्वर भक्तीकडं त्यांचा कल जास्तीचाच वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे विरक्ती जास्त वाढलेली आहे आणि त्याच कालावधीमध्ये सखूबाई एके दिवशी कृष्णा नदीवरती पाणी भरायला येत आहेत आणि बाजूनच विठ्ठलाच्या नामस्मरण करत एक दिंडी पंढरपूरच्या दिशेनं जात असताना सखूबाईला पाहायला मिळते. मी आपल्याला सांगितलं की जे आपल्या मनामध्ये आहे तेच जर आपल्या समोर दिसलं तर आपलं मन तिकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही आहे. सखूबाईला अगोदरच पांडुरंगाच्या भक्तीचा वेध लागलेला आहे. पती गेल्यामुळे विरक्ती आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना त्या कृष्णेच्या तीरावरती एक बाजूनं दिंडी पंढरपूरच्या दिशेनं जात असताना दिसते आणि सखूबाईच्या मनामध्ये हा विचार येतो की आपण आता या दिंडी बरोबर पंढरपूरला गेलं पाहिजे. सोबतीला सखी आहे म्हणजे मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला त्या सांगतात की नाही आता मला पंढरपूरला या दिंडी बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी सखूबाई ते जे काही पाण्याचा हंडा असेल ते हंडा तसाच तिथं ठेवतात म्हणा किंवा मैत्रिणीकडे देतात म्हणा आणि तिथून त्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या त्या दिंडीमध्ये सामील होतात. तेवढ्यामध्ये ती मैत्रीण त्या सखूबाईला दिंडीसोबत गेलेली पाहते, पळत घरी येते आणि सासूबाईला सांगते की अहो तुमची सोनबाई सखू ही पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये त्यांच्यासोबत गेलेली आहे. आणि अगोदरच सासूबाईला सुनेबद्दल कुठल्याच प्रकारचं प्रेम नाही आहे आणि ही गोष्ट कळल्याबरोबर तर ती आपल्या मुलाला सांगते की कोणत्याही परिस्थितीमध्ये ती दिंडी गाठ आणि तिथून तिला फरफटत घरी घेऊन ये, तिला पंढरपूरला जाऊ देऊ नको. आणि मग पती देखील आपल्या आईच्या आज्ञेतला आहे, तो तसाच कृष्णाजीराव येतो, दिंडीला गाठतात आणि सखूबाईला तिथे पकडतात आणि तिथून आता जशी काही वागणूक द्यायच्या त्या पद्धतीनं घरी घेऊन येतात आणि असं म्हणतात की संत सखूबाईंना घरामध्ये बांधून ठेवलं जातं. आता लक्षात घ्या की शरीरानं तर बांधलेलंच आहे परंतु मनानं देखील केवढा मोठा निर्बंध संत सखूबाईंच्या वरती या परिवाराकडनं ईश्वर भक्तीच्या बाबतीमध्ये घातला जातोय हेही आपण इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. शेवटी पंढरीच्या पांडुरंगालाच वाटतं की आपला भक्त आपल्याकडे निघाला होता परंतु त्याला काही आपलं दर्शन घेता आलेलं नाही आहे आणि म्हणतात ना की पडता जड भारी दाशी आठवावा हरी मग तो होऊन येदिशीन आड घाली सुदर्शन. याप्रमाणे भक्ताच्या मनात काय चाललंय हे त्या पांडुरंगाला कळतं. त्याच पद्धतीनं सखूबाईची इच्छा पांडुरंगाच्या लक्षात येते आणि मग पांडुरंग स्वतः सखूबाईला भेटायला येतात आणि म्हणतात की चल पंढरपूरला मी तुला घेऊन जातो. ती म्हणते की मला बांधलेलं आहे कसं जाता येईल आणि सांगतात की पांडुरंग स्वतः स्त्री वेश धारण करतात, सखूबाईचा स्वतःला बांधून घेतात आणि सखूला पंढरपूरला पाठवून देतात. इकडे मात्र घरातल्यांना माहिती नाही आहे की इथे जे बांधून घेतलेली आहे ते कोण आहे. त्यांना असं वाटतं की ही नक्की कोण असेल तर आपलीच सखू असेल, परंतु तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि तिचा सहवास लाभल्यामुळं या परिवारातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये अनुकूलता यायला लागलेली आहे, सद्गुण वाढायला लागलेले आहेत. त्यामुळं सासूबाईला पतीला यांना वाटतं की काहीतरी वेगळं घडतंय परंतु तरी त्यांना पूर्णपणे काही लक्षात येत नाही आहे. इकडे सखूबाई पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात, डोळे भरून मन भरून पांडुरंगाची मूर्ती आपल्या मनामध्ये साठवतात आणि असं सांगितलं जातं की तिथून पुन्हा परत त्या येत नाही आहेत. तिथेच आता पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर आता कुठलीही इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये येत नाही वापस जायची आणि तिथेच त्या देहविसर्जन करतात असं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे. आणि मग तिथे जे कोणी लोक असतील ते त्यांचा शेवटचा विधी अंतविधी देखील पंढरपूरलाच पार पाडला जातो. आणि इकडे तर घरच्यांना असं वाटतं की आपली सखू तर आपल्याच घरी आहे, त्यांना ह्या सगळ्या झालेल्या घटनेविषयी काहीही माहिती नाही आहे कारण ते काम अपूर्ण राहू देत नाही आहेत. पांडुरंग स्वतःच सखूचं रूप घेऊन या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना दिसून येतात. परंतु या घटनेमुळं सगळ्यात मोठी चिंता उत्पन्न होते ती माता रुक्मिणीच्या मनामध्ये. कारण आता किती दिवस आपला पती तिथे संत सखूबाईंच्याकडे राहू द्यायचा
आणि म्हणून या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या मनामध्ये हा विचार येतो की आता आपण काहीतरी यासाठी केलं पाहिजे. आणि म्हणून माता रुक्मिणी असं सांगतात की त्यांच्या ज्या अस्थी इकडं तिकडं पडलेल्या होत्या त्या सगळ्या अस्थी गोळा करतात आणि पुन्हा सखूबाईला जिवंत केलं जातं, त्यांच्यात प्राण ओतला जातो रुक्मिणींच्याकडनं आणि सखूबाईला परत त्यांच्या गावाकडे पाठवलं जातं. आणि सखूबाई परत जेव्हा गावी जाते तेव्हा आपण पाहतो परत गेल्याच्या नंतर की तिथे सासू सासऱ्यांच्या लक्षात येतं की ही सखू तर आणि हे कोण. आणि मग त्यामुळं असं म्हणतात की तिथून विठ्ठल परत रुक्मिणी मातेकडं आलेले आहेत. सखूला विचारतात सासू आणि पती की हे काय झाले, आम्हाला सगळं सांगा. आणि सखूबाई सगळा घडलेला प्रकार या ठिकाणी सासू आणि पतीला सांगतात. त्यांना पश्चाताप होतो की आपण आपल्याच घरामध्ये संत आहे परंतु त्याचा अधिकार आपल्या लक्षात आलेला नाहीये. आपण नेहमी म्हणतो तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, किंवा संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. तर संतांचा महिमा सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाहीये. पती सासू जरी असले तरी संत सखूबाईचा सुरुवातीला अधिकार त्यांच्या लक्षात येत नाही, पण नंतर मात्र त्यांना खजील झाल्यासारखं वाटतं की आपण आपल्या सुनेबरोबर अशा प्रकारचा सासूबाईला वाटतं की व्यवहार करायला नको होता. पतीलाही वाटतं की पत्नीबरोबर या प्रकारची वागणूक करणं योग्य नाही आहे. आणि मग या पद्धतीनं त्यांच्या जीवनचरित्रातली घटना सांगितली जाते. आता आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी लेखन खूप केलेलं असेल परंतु 2 रचना त्यांच्या प्रामुख्यानं पाहायला मिळतात, ज्या रचनांचा देखील आपण इथं थोडक्यात परामर्श घेणार आहोत. संत सखूबाईंची एक महत्वाची रचना सांगितली जाते ती ही की आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी अशा पद्धतीनं या ठिकाणी काय म्हणतात, आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी अशा पद्धतीनं त्या सांगतात. घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. काय म्हणतात सखूबाई, सखूबाईचं म्हणणं असं आहे की आनंदाची दीपवाळी आहे आणि त्यामुळं वनमाळी म्हणजेच ईश्वराला घरी बोलवा, मी त्यांचं स्वागत करण्यासाठी रांगोळी घालीन आणि गोविंद गोविंद. संतांनी यापूर्वीच आपल्याला मी सांगितलं की संतांच्या दृष्टीनं दिवाळी कोणती आहे, तर दिवाळी दसरा तूच आम्हा सण सखे हरिजन भेटतील. बरोबर आहे की नाही. किंवा तुका म्हणे आले घरान तोची दिवाळी दसरा, किंवा अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्यांच्या दृष्टीनं ईश्वराची भेट होणं, संतांची सज्जनांची भेट होणं किंवा अविवेक जाऊन विवेक दीप उजळणं हीच खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. आणि याच अर्थानं संत सखूबाई देखील म्हणतात की आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदत, सुंदर माझ्या मनात आत्मा हा नांदत, चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद. माझं हे जे काही शरीररूपी माझं घर आहे, या सुंदर अशा माझ्या शरीररूपी घरामध्ये कोण नांदतो आहे, आत्मा नांदत आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. तर हे माझ्या या शरीररूपी सुंदर घरामध्ये आत्मा हा नांदत, चंद्र सूर्य दारात. आणि अशा या शरीररूपी घरामध्ये कदाचित त्यांना चंद्र सूर्य एका अर्थानं 2 नेत्रांना म्हणायचं असेल किंवा विवेक अशा अर्थानं देखील आपल्याला याचा अर्थ काढता येईल. तर असे हे चंद्र सूर्य दारात माझ्या आहेत असं त्या सांगत आहेत. आणि गोविंद गोविंद असा उल्लेख त्या करतात. दळण दळिले मंदिरी. काय केलं तर मी मंदिरी दळलेलं आहे, विष्णू यावे लवकरी. आणि मी या मंदिरी या शरीरामध्ये तुझ्या नामस्मरणाचं दळण दळते आहे, तेव्हा हे विष्णू देवा तुम्ही लवकरात लवकर माझ्यावरती प्रसन्न व्हावं. जे काही मी भक्ती केलेली आहे, चित्त माझे शुद्ध, आणि माझ्या चित्तामध्ये जर काही अशुद्धता राहिली असेल तर ती अशुद्धता काढून टाका आणि माझं चित्त शुद्ध करा. कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय पांडुरंग आपल्या या
शरीररूपी मंदिरामध्ये येऊन राहू शकत नाही आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, असं संतांनी म्हटलेलंच आहे ना. आणि म्हणून त्या म्हणतात की माझं चित्त या ठिकाणी शुद्ध करावं लागेल. रावणासी मारोनी सीता आणली घरी, रावणाला मारलं आणि सीतेला घरी आणलेला आहे, असाही रामायणातला एक संदर्भ त्या या ठिकाणी देताना दिसतात. बिभीषण राज्य करी गोविंद गोविंद, रामायणातला एक प्रसंग त्या घेतात की रावणाला प्रभू रामचंद्रांनी मारलं आणि रावणाच्या ताब्यामध्ये असणारी सीता आईसाहेबांना त्यांनी आपल्या घरी आणलं आणि आपल्या मित्राला बिभीषणाला मदत केल्याबद्दल जे काही रावणाचं राज्य देण्याचा शब्द दिला होता तो देखील त्यांनी पूर्ण केला, असा रामायणाचा सार देखील त्या या रचनेतनं मांडताना दिसतात. अंजनीच्या उदरी मारुती ब्रह्मचारी, पुढे त्यांनी हनुमंतरायांचं मारुतीरायांचं देखील वर्णन केलेलं आहे. त्या सांगतात की अंजनी मातेच्या उदरामध्ये किंवा त्यांच्या पोटी हनुमंतरायांचा जन्म झाला आणि जे की हनुमंतराय आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेले आहेत. पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की यशोदेच्या मांडीवरी गोविंद गोविंद, आणि शेवटी हा गोविंद कुठे कुठे राहिलेला आहे, कशा कशा रूपाने त्यानं कार्य केलेलं आहे, हेही या रचनेतनं त्या सांगतात. त्या म्हणतात की या ठिकाणी काय झालं तर यशोदेच्या मांडीवरी गोविंद गोविंद, यशोदा जी आहे तिच्या मांडीवरती भगवान श्रीकृष्ण बालक या नात्यानं तिथं मोठे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने ही रचना ईश्वराच्या विविध लीला आणि आपल्या संबंधानं अत्यंत चांगली रचना त्यांनी इथं मांडलेली आपल्याला दिसून येते. आता त्यांची जी दुसरी रचना आहे ती रचना देखील आपण पाहणार आहोत. काय म्हणतात बघा, वैकुंठीचा राणा चंद्र भागेवरी आला. मुळात हा जो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तो कुठला आहे त्याचा निवास, तर तो वैकुंठामध्ये राहतो. हा वैकुंठाचा राणा परंतु कुठं आलेला आहे, इथे चंद्रभागेच्या तीरावरती आलेला आहे. कशासाठी आलेला आहे तेही त्या सांगतात की पुंडलिकाच्या भाव पाहुनी उभा तो राहिला. मुळात पंढरीचा राणा चंद्रभागेवरी आला, पुंडलिकाचा भाव पाहुनी उभा तो राहिला. हा मुळात वैकुंठामध्ये राहणारा ईश्वर परमात्मा पांडुरंग, परंतु तो इथे पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावरती का आला, तर पुंडलिकानं आपल्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा केली आणि या सेवेवरती खुश होऊनच या ठिकाणी तो आलेला आपल्याला दिसून येतो, असं त्या सांगतात. पुंडलिक भक्त बळी त्याने आणिला वनमाळी. खरं तर या पुंडलिकाचं आपण जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे. सगळ्या संतांनी पुंडलिकाला मोठेपण दिलेलं आहे, त्याच्या प्रतीची कृतज्ञता अनेक रचनांच्या मधनं व्यक्त केलेली आहे. कारण या सगळ्या संतांना माहिती आहे पुंडलिकानं जर पांडुरंगाला इथं आणलं नसतं तर आम्हाला त्याचं दर्शन झालं नसतं, आम्हाला त्याची भक्ती घडली नसती. आणि म्हणून इथे संत सखुबाई देखील म्हणतात पुंडलिक भक्त बळी. पुंडलिक कसा आहे तर मोठा भक्त आहे. त्याने आणिला वनमाळी, यासाठी तो भक्त मोठा आहे कारण त्यानं वनमाळीला म्हणजे पांडुरंगाला या ठिकाणी ताणलं. विटेवरी दिसली मूर्ती ती सावळी, आणि पुंडलिकाच्या मुळंच या ठिकाणी ही सावळी मूर्ती विटेवर आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की वीट भिरकावली पुंडलिकानं आणि त्या विटेवरती ही सावळी मूर्ती पांडुरंग उभी राहिलेली आहे. मग या विटेवरती ही सावळी मूर्ती कुणामुळे उभी राहिली, पुंडलिकाच्यामुळे उभी राहिली. आणि म्हणून पुंडलिक हा अत्यंत महत्वाचा भक्त आहे, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी करतात. सावळा तो वनमाळी भक्तीसी भुलला. खरं तर हा देव कशाला भुलतो हो, बाकीच्या कुठल्याच गोष्टीला भुलत नाहीये, तर तो भक्तीला भुलतो. म्हणून असं म्हणतात की तो कशाला भुलतो तर भक्तीला भुलतो. या अर्थानं देखील आपण त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात सावळा तो वनमाळी भक्तीसी भुलला, पुंडलिकाच्या बाजार दृष्टीने पाहिला. आणि त्याची पुंडलिकाची भक्ती आणि पुंडलिकानं भक्तीच्या पूर्वी केलेलं कार्य हे सगळं देवानं पाहिलं आणि पुंडलिकाची मातृपितृ भक्ती पाहूनच या ठिकाणी तो कुठं आलेला आहे, तर तो या ठिकाणी पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावरती आलेला आहे, असा उल्लेख या रचनेमध्ये त्या करतात. विठ्ठल माझा सखा ओव्या मी गाईन. माझ्यासाठी सगळ्यात जवळचा सखा जर कोण असेल तर माझा विठ्ठल आहे. आणि जो सखा असतो त्याचं गुणगान आपण करतो
तर असंच गुणगान या ठिकाणी संत सखूबाई देखील म्हणतात की विठ्ठल माझा सखा आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी ओव्या गाणार आहे. देऊळासी जाईन हरीला पाहीन. मी काय करीन तर देवळाला जाणार आहे आणि देवळात जाऊन त्या कोणाला बघणार आहे तर हरीला पाहणार आहे, त्या पंढरीच्या पांडुरंगाला मी पाहणार आहे. अशा प्रकारचा देखील या रचनेमध्ये आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याची आस इथं व्यक्त करताना दिसतात. विठ्ठल माझे गणगोत. माझं दुसरं तिसरं कोणीही गणगोत नाहीये, माझं गणगोत कोण आहे तर विठ्ठल आहे, असं ते या ठिकाणी सांगतात की विठ्ठल माझे गणगोत आराध्य दैवत. विठ्ठल माझं गणगोत आहे, विठ्ठल माझं आराध्य दैवत आहे. आणि याच्यापेक्षा वेगळं आराध्य दैवत माझं दुसरं कोणतंही नाही आहे. विठ्ठलाच्या चरणी सखू झाली मनोरथ. आणि अशा या विठ्ठलाच्या चरणावरच ही सखू काय झालेली आहे तर ही सखू तिचं मनोरथ त्या विठ्ठलानंच पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या पायी मी इथं आलेली अशा प्रकारचा विचार त्या या ठिकाणी मांडताना दिसतात. तर अशा पद्धतीने आपण संत सखूबाईंच्या जीवनचरित्राचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता माझे बाबा रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते. या पद्धतीनं आमचे नातू अद्विक बालाजी घुले आणि आमची नात माझ्या बाबाला खूप सारे पैसे भेटलेत. बाबाचं नाव आहे रामकृष्ण बदने. बाय. तर अशा पद्धतीने हे आमच्या दोन्ही नातवांनी आपल्या सगळ्यांना सोते मायबापांना विनंती केलेली आहे की आपण माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं, चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट करावेत. तर आपण निश्चित आमच्या या दोन्ही नातवांचं म्हणणं लक्षात घ्याल आणि त्या पद्धतीनं आमच्या या बाळांची मागणी पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि संत सखूबाईंच्या जीवनचरित्रातनं आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक किती जरी संकट आले तरी त्या संकटांनी घाबरायचं नाही आहे. आणि आपण जी ईश्वराची भक्ती करतो आहोत ती भक्ती तशीच सुरू ठेवली तर एक काळ असा येतो की देव आपल्याला अशा संकटातनं बाहेर काढतो. एवढंच. आणि संत सखूबाई यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना पूर्वीच माहीत असेल, परंतु त्याला उजळणी मिळावी एवढ्या सद्हेतून हे चरित्र आपल्यासमोर ठेवून या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.